श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र. परभणी जिल्ह्यातल्या 4,41,970 शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम मंजूर. मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वितरणासंदर्भात परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात बैठक. आणि सिद्धेश्वर धरणातून यंदा सिंचनासाठी केवळ 4च पाणीपाळीचं नियोजन. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती. राज्यातल्या पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपयांच्या पीक विमा अग्रिम वितरणास मंजुरी दिली आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या 4,41,970 शेतकऱ्यांना 206 कोटी 11 लाख रुपये वितरित करण्यात येत आहेत. बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातल्या 10 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण उद्योजकता कौशल्य विकास केंद्रांचं उद्घाटन झालं. परभणी तालुक्यातल्या टाकळी कुंभकर्ण इथं पार पडलेल्या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. गंगाखेड तालुक्यात गोदावरी तांडा इथं गोरसेनेतर्फे ऊसतोड कामगार महामेळावा पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. ऊसतोड कामगारांसाठी माध्यान्ह भोजन योजना राबवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी यावेळी बोलताना गर्भवती ऊसतोड कामगारांना 6 महिन्याचं वेतन तसंच ऊसतोड कामगाराचा मृत्यू किंवा ते जखमी झाल्यास त्यांना किंवा वारसांना एक सन्मानजनक निधी देण्याचा प्रस्ताव सरकारला देणार असल्याचं सांगितलं. परभणी जिल्ह्यात प्राणीक्लेश प्रतिबंधक अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. ते जिल्हास्तरीय प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीत बोलत होते. कोणत्याही भटक्या किंवा पाळीव प्राण्यांवर अत्याचार किंवा अमानवीय कृत्य होताना आढळल्यास जिल्हास्तरीय प्राणीक्लेश प्रतिबंधक सोसायटी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन गावडे यांनी नागरिकांना केलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या 4 ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. सेलू तालुक्यात भाजपनं तर गंगाखेडमध्ये महाविकास आघाडीनं सर्वाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरुग्ण शोध मोहीम आणि सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान राबवण्यात येणार आहे. नागरिकांनी अंगावर चट्टा आढळून आल्यास त्याची तात्काळ तपासणी करून घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी राज्य शासनानं गठीत केलेल्या समितीची आढावा बैठक परभणी इथं झाली. यावेळी जिल्ह्यातल्या 83 नागरिकांनी त्यांच्याकडील पुरावे आणि निवेदनं समितीसमोर सादर केली. हिंगोली इथंही या समितीनं आढावा बैठक घेऊन कुणबी पुरावे तपासले. भूमी अभिलेख कार्यालयात इसमवार नोंदवहीमध्ये कुणबी म्हणून नोंद असलेल्या 1083 नोंदी सापडल्या आहेत. जिल्ह्यात कुणबी जातीच्या प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात जुन्या निजामकालीन नोंदीत कुणबी जातीच्या 3030 नोंदी सापडल्या असून यातल्या नागरिकांनी अर्ज केल्यास त्यांना तात्काळ कुणबी दाखला दिला जाईल असं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलं आहे. हिंगोली जिल्ह्यात 8 ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचं उद्घाटन झालं. यामध्ये आखाडा बाळापूर, संतूक पिंपरी, लाख, गोरेगाव, नरसी नामदेव, कुरुंदा, कनेरगाव नाका आणि जवळा बाजारचा समावेश आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्यवस्थापनाखालील 876 शाळांच्या पायाभूत सुविधांची तपासणी समितीमार्फत करण्यात येत आहे. ही तपासणी अंतिम टप्प्यात आली असून याचा एकत्रित अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यासह परभणी आणि नांदेड जिल्ह्यातल्या जवळपास 58,000 हेक्टर जमीन ओलिताखाली आणणाऱ्या सिद्धेश्वर धरणातून यंदा सिंचनासाठी केवळ 4च पाणीपाळीचं नियोजन करण्यात आलं आहे. पाणी आवर्तनात यावर्षी पाणीसाठा कमी असल्यामुळे कपात करण्यात आली आहे. रब्बी हंगामासाठी 20 डिसेंबर ते 16 जानेवारी 2024 आणि 20 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 2024 दरम्यान 2 आवर्तनं सोडण्यात येतील. तर उन्हाळी हंगामासाठी 1 मार्च ते 24 मार्च आणि 1 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान 2 पाणीपाळीचं नियोजन कालवा सल्लागार समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 4000 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. यासाठी हरभऱ्याचे 4163 तर ज्वारीचे 130 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्हा परिषदेच्या वतीनं ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता समूहानं उत्पादित केलेल्या उत्पादनाचे आणि दिवाळी फराळाच्या स्टॉलचं प्रदर्शन जिल्हा परिषद कार्यालयात आयोजित करण्यात आलं होतं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. नागरिकांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात दाखल करण्यात आलेले 18 प्रकरणं निकाली काढण्यात आली. त्याअंतर्गत शेतकऱ्यांच्या वारसांना 36 लाख रुपयांची मदत करण्यात आली. हिंगोली तालुक्यातल्या श्री क्षेत्र संत नामदेवांचं जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव इथं संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 753व्या जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं.
या वार्तापत्राचे लेखक होते रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.